हो का. ह्या आपल्या तळ्याच्या अवतीभोवतीली जनावरं फिरते ती, कुणाची बी आपली फिरते ती, लोकांची फिरते ती. म्हणलं आज काय काम नव्हतं म्हणून हो का जाळा लागलो. हो तिथं एक ढिगारा जाळलोय, हो इथं एक ढिगारा जाळलोय. अहो काय सांगायचं मला सांगा, येताना काडीपिटी आणली असेच जाळून गेलं तर काय होतं मला सांगा. हा बायकोचं वय फी कमी होते का यांच्या. हा ह्यांच्या आई अशीच घालते आणि काय किती बी सांगा कोण आता आता ही म्हणत नाही मी टाकलं होतं बाबा माझं चुकलं बिकलं, कोण म्हणणार नाही बघितल्यावर. हा आता आम्हाला त्रास होते, जनावरं आमची फिरते ती करते ती इथं उन्हाळ्यात, जनावरं चिंतकं धरते ती. मला आमचीच धरत नसली तर दुसऱ्याची धरते ती की. मग ही मुख्य जनावरांच्या पोटात गेल्यावर कसं आहे. हा का त्यांची आई ते खर्च द्याला, एखाद्या जनावर दगावलं, दगाफटका झाला कोणाच्या जनावरला, अहो जनावर खातच असते हो. कापडं कुणाची बी खातं आहे, आपलंच म्हणून नाही, कुणाची बी लोकांची बी जनावरं खातच असते ती. पण हे असं टाकू नका म्हणून सांगतोय मी, तर कळतच नाही. आई खाली मुद्दाम टाकून जाते ती, ह्यांच्या आईबालीचं भोग. 1-2 तास गेले बघा नुसते चिंदकं गोळा करायला, इकडली तिकडली मैदानातली समधी बघा किती ठिकाणी पेटलं. ती 2, तिकडे 1 3, हो इथे 1 4, या अलीकडे 5 न 6 ठिकाणी पेटवलेत. तुम्हाला सांगतो ही पाण्यात टाकून गेलेली होत्या बरं का अवलादी. ह्यांच्या आईबालीचं भोग टाकणारा संच्या नालायक लोकांनी टाकलेली काय पत्रवळ्या ही बघा जनावरं कशी खायला लागलीत. आणि या मालकाला तर काळजी असावी की नाही. बघा जनावरं सोडून गेला इथं, किती वेळ झालं, यातले काय खायला लागलीत बघा तुम्ही. हो का हे काय खातात बघितलं. आम्ही उगाच शिव्या देत ना व्हिडिओमध्ये किंवा उगाच काहीतरी बोलत ना, घ्या समजून तुम्हीच.